आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं सुपरफास्ट 24 तास आपल्या ह्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आज आपण बोरोण गावामध्ये आहोत. बोरोण गावातील 178 गट क्रमांकामधील माझ्या पाठीमागे पाहत असाल ते जवळपास 1 हेक्टर शेती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षापासून शेतीच्या माध्यमातून वाद होत असतात. घराघरात शेतीचे वाद आहेत, भावाभावात शेतीचे वाद आहेत आणि शेतीच्या वादातून बऱ्याच काही अनुचित घटना प्रकार सुद्धा घडत असतात आणि त्या घटनांना जे काही लोक जबाबदार असतात त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई कानून कायद्याच्या माध्यमातून होतच असते. असाच काही प्रकार आपल्यासोबत बोरोण गावातील लिंबाजीराव लोखंडे आहेत यांच्यासोबत घडताना दिसत आहे. काही लोकांनी यांची शेती हडपण्याचा प्रकार सुरू केलेला आहे. काही लोकांनी लिंबाजीराव लोखंडे यांची शेती जी आहे ती हडप करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. रजिस्ट्री त्यांच्या नावाने आहे, सातबारा त्यांच्या नावाने आहे आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सुद्धा काही लोकांनी त्यांच्या शेतीला हडप करण्याचा घाट घातलेला आहे, त्यांना त्रास देण्याचा घाट घातलेला आहे. हे लोक नेमकं आहेत कोण आणि नेमकं प्रकरण काय आहे, आपण लिंबाजीराव लोखंडे यांच्या कडून माहिती करून घेऊयात. आपल्यासोबत लिंबाजीराव लोखंडे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपण लिंबाजीराव सोबत आपण बोलू, नेमकं काय प्रकरण आहे. नमस्कार. नमस्कार. काय नेमका काय प्रकार आहे? ही जमीन माझी आहे, 178 गट नंबर माझा आहे. तर ह्या गट नंबर मध्ये आमच्या आईच्या नावाने जमीन होती 2.5 एकर 1 हेक्टर. म्हणजे त्यांना काय केलंय, त्या आमच्या आईनं काय केलंय, या सावकारीमध्ये सुमनबाई जगाडी यांच्या नावे ठेवली होती. तर सुमनबाई जगाडी यांचे आम्ही पैसे दिले तरी बी त्यांना काय केलं, आम्हाला रजिस्ट्री वापस करून दिली नाही. मग अशा दावा चालू असताना ते उत्तम जगाडी पोलीसवाली वारली. तर त्या मुलानं जमीन ही अनुसाबाई पतंगे यांना इकली. तर ती इकली असल्यामुळे मग आम्ही काही त्यांना ताबा होऊ दिला नाही, काहीच नाही. 98 पासून माझा ताबा आहे आणि आज बी माझा ताबा आहे. आज या 10-15 दिवसामध्ये गोकुळ पैलवान म्हणतोय की बाबा मी जमीन घेतली, तू काय इथं येऊ नको, असं करण तसं करण म्हणतोय राहतंय इथं. त्या दिवशी आला, मला म्हणला की जमीन मी घेतली, तू काय हे करू नको, काय नाही. बाकीच्या लोकांना सांगते की बा तुम्ही इथं याच्यापासून काय कोणी येऊ नका. तर हे असं करता करता वाद चालू आहे. तर त्याच्यापासून आपल्याला जीवाला धोका आहे. तर त्याच्यामध्ये असं ते पांडुरंग लोखंडे हे असे मला त्रास करत आहेत की बाबा कोणाला काही लावू देतय, एक इकडं एक तिकडं असं लावू देऊन, म्हणजे त्यांचा ते पुतणी आहे गोकुळ पैलवान. मग याच्या हिशोबाने ते पांडुरंग लोखंडे त्या दिवशी म्हणला की बाबा मी 4-5 जणांना सांगून याचे टंगडी मोडीन, हातपाय तोडीन, मी 1998ला दंगा केला मग काय झालं, असं त्याचं हे आहे. मग त्या हिशोबानं मी काल मुख्यमंत्र्याला निवेदन दिलंय, दैठणा पोलीस स्टेशनला दिलंय, कलेक्टर साहेबाला दिलंय, SP साहेबाकडे देऊन टाकलेला आहे. मग अशा करताना यांना हे करण्यात पैशाचा व्यवहार झाला होता. तुम्ही त्यांच्याकडून तुमच्या आईनं व्यवहार केला होता. आमच्या आईनं व्यवहार केला होता. पैसे वापस दिले, पैसे पूर्ण वापस दिले, व्याजासहित वापस दिले. मग त्यांनी रजिस्ट्री का वापस दिली नाही? रजिस्ट्री वापस करून दिली. आमचे ते आपसात नाते, आमच्या मंडळीचे ते मामा असल्यामुळे आमचे ते राहिलं आपताश्री. मग आता जमिनीचे भाव वाढल्यामुळं हे सगळे एकूण हे व्हायले. आणि आता हे काय म्हणते, आपण जरा वाटण्या करून घेऊ. पांडुरंग लोखंडे म्हणजे गोकुळ पैलवानला पुढे केलं, हे तुकडे करून ते म्हणजे आपण सगळेजण विकत घेऊ, याचा असा उद्देश आहे की आपल्याला इथून हाकलून लावायचं. मी जमीन घेतलेली सुद्धा म्हणायला येते की तुमची जमीन नाही इथं, असं म्हणते गोकुळ पैलवान. काय कागदपत्र तुमच्याकडे आहे? माझ्याकडे 17 गुंठ्याची आज रजिस्ट्री, आज माझ्या नावानं पेरा आहे, आज सगळं आहे. 2.5 एकरची जी रजिस्ट्री ती अनुसाबाई पतंगे यांच्या नावाने. तर ते मुंडे पोलीसवाला एक आहे बाबा की यशवंत मुंडे म्हणून, ठाकरे कमानी पैसे राहत आहे. तर ते त्यांना त्यांचं काहीतरी हे करून पुन्हा एखाद्या बास ते बी म्हणतोय की बा याला मी माझ्याकडे पिस्तूल आहे, असं आहे तसं आहे म्हणतोय ते मुंडे पोलीसवाला, ते यशवंत नगरचं. मग त्या रिटायर्ड आहे ते बी. मग त्यांचं असं म्हणणं आहे. तुमची ही जी जमीन आहे, या जमिनीसाठी तुम्ही कोर्टात गेलात, काय झालं? कोर्टामध्ये दावा चालू आहे, हायकोर्टात चालू आहे, खाली कोर्टात चालू आहे. आज 13 तारीख काहीतरी आहे त्यांची कोर्टामध्ये अजूनही. आणि पुन्हा SDM कडे चालू तारीख आहे, पतंगे अनुसाबाई संघ सुद्धा तारीख आहे. मग आता हे वरचीवर हे आता त्याचं काही नसताना हे गोकुळ पैलवान म्हणतं की कोर्ट चलत राहीन, मी माझी जमीन घेणार आहे, तू काही इथं येऊ नको, काय नाही, मला आता तू जेवारी उपटून घे आणि मला रान मोकळं करून दे. तयारी आहे का शेतकऱ्यांना द्यायची? शेतकऱ्यांना देण्याची तयारी नाही. आम्हाला त्याने मारू काय करू, आमची जमीन आम्ही सोडणार नाहीत, काही नाही. मग असं तर कोणी करण ना, जमीन माझी स्वतःची मी सोडणार नाही. मग आता काय मागणी तुमची? आमची मागणी एकच आहे की बाबा न्याय द्यावा आम्हाला, नाही तर याच्यापासून आम्हाला धोका आहे.
आज सुद्धा सकाळी ते पांडुरंग लोखंडे यांची 10 वाजता मिटिंग झाली, काय करायचं कसं करायचं त्यांचं ठरलेलं होतं. ते आखाड्या बसून मिटिंग होती त्यांची, असं त्याचं हे. ठीक आहे. धमक्या देणाऱ्यांची काय नाव आहेत, तुम्हाला कोण धमक्या देते? गोकुळ लोखंडे पैलवान हम्म. आणि पांडुरंग तुकाराम लोखंडे हे दोघे त्रास द्यायलेत. काय म्हणतात ते नेमकं? ते म्हणतात आम्ही जमिनीत येऊन आम्ही जमीन घेणार, ह्याला जमीन वाहू द्यायची नाही जर झालं तर म्हणजे आपलं काय राहणार आहे, असं त्यांचा उद्देश आहे की बाबा या जमिनीमध्ये आपण जर नाही झालं तर आपलं काय गावात वजन राहिलं, तर त्या हिशोबाने म्हणजे ह्याचा काटा काढू असं ठरलंय त्यांचं. मग आता काय मागणी आहे तुमची? मागणी काहीच नाही, सरकारनं मला न्याय द्यावा आणि माझी जमीन मलाच राहावं, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणार आहेत, नाहीतर आम्ही आमचं घर कुटुंब हे आहे ह्याच्यापासून आम्हाला जीवाला धोका आहे. शेतीच्या वादातून स्वतः जीवे मारण्याच्या धमक्या निमाजी लोखंडे यांना येत आहेत. कोण कोण लोक आहेत आणि त्यांच्यावर कशा पद्धतीने भविष्यात कारवाई होईल हे सुद्धा पाहणं आवश्यक ठरलेलं आहेच. पण तत्पूर्वी हा शेतीचा वाद सामंजस्याने मिटवावा अशी मागणी सर्वसामान्य स्तरातून सध्या तरी निर्माण होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल वैभव सोबत मी अमर गालफडे, सुपरफास्ट 24 तास न्यूज, परभणी.